आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। विक्रोळी पोलिसांची आणि एफडीए पथकाची गुटखा माफियांवर संयुक्त कारवाई। कारवाईत 2.70 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून 3 जणांना अटक केली आहे। पाळीव प्राण्यांसंदर्भात एक सूचना सभागृहात मांडण्यात आल्याची प्रतिक्रिया अंकित प्रभू यांनी दिली आहे। शहरात 1 लाखपेक्षा अधिक पाळीव प्राणी रजिस्टर आहे। यासाठी मुंबई महापालिकेने उद्यान तयार करायला हवं अशी मागणी त्यांनी केली आहे। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाचे डोंबिवलीमध्ये सुद्धा पडसाद उमटलेत। इकडचे लोक कदाचित दिल्लीमध्ये जाऊ शकत नाही म्हणून इथं आंदोलन केल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली। महापालिकेच्या कॅन्टीनची व्यवस्था अतिशय खराब आहे। रेल्वे कॅन्टीन चालवणाऱ्या कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यात यावं, विशाखा राऊतांनी ही मागणी केली। मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला अखेर यश आलंय। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतलं। पुढील 2 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक घेणार असल्याचं महाजनांनी आश्वासन दिलं। मुंबई लोकलमधील जीवघेण्या प्रवासाचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। दिवा सीएसएमटी लोकलच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जीव थोडक्यात वाचलाय। हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मुंबई उपनगराच्या भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती आल्याची माहिती आशिष शेलारांनी दिली आहे। शेलारांनी भारतातील पहिलं एआय आधारित पक्षी शोध आणि निरीक्षण प्रणाली असलेल्या पर्यावरणपूरक पर्यटन केंद्राची पाहणी केली। मुंबई महापालिका प्रशासनात तरुणाईचा थेट सहभाग असणार आहे। महापौर जेन नेक्स्ट सिव्हिक फेलोज या उपक्रमाच्या ठरावाला सभागृहानं मंजुरी दिली। 10 प्रशासकीय विभागांमध्ये 50 तरुणांची निवड होईल आणि ते रस्ते, खड्डा, कचरा, जलभराव यासारख्या समस्यांवर डिजिटल देखरेख ठेवतील। नवी मुंबई महापालिकेतर्फे राबवण्यात येणारी भरती परीक्षा रद्द झाली। नवी मुंबई मनपाच्या 132 पदांकरता एकूण 19,220 विद्यार्थी परीक्षा देणार होते। मनपाच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं या मतावर सत्ताधारी विरोधकांचं एकमत झालं। मुंबईत 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली। मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कुडाळमध्ये एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरे युवा सेनेतर्फे या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। नागपूरमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनात संविधान चौकात शांतता मार्च आयोजित केलेला। अभिजित दिपके आणि वांगचुक यांच्या समर्थनात आंदोलकांनी सहभाग घेतला।